नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, मीरा भाईंदर महानगरपालिका भरती निघाली 2025 साठी मित्रांनो. त्यासाठी जे पदं जे असणार आहे, मल्टिपल अशी पदं असणार आहे. 27 असे पदांची नावं असणार, ज्याच्यामध्ये कनिष्ठ अभियंता, लिपिक टंकलेखन, सर्वेक्षक, प्लंबर, फिटर, मिस्त्री, पंप चालक, अनुरेखन, वीजतंत्री, इलेक्ट्रिशियन, संगणक प्रोग्रामर, स्वच्छता निरीक्षक, त्याच्यानंतर अजून वाहन चालक, अग्निशामकची पदं असणार आहे. त्यानंतर उद्यान निरीक्षक, लेखापाल, बालवाडी शिक्षिका, त्यानंतर डायलिसिस तंत्रज्ञ, त्यानंतर परिचारक, नर्स, त्यानंतर प्रसेविका, औद्योगिक निर्माता, औषध निर्माता, लेखापरीक्षक, सहाय्यक विधी अधिकारी, तारतंत्री, वायरमन आणि ग्रंथपाल असे एकूण एवढ्या पदांसाठी 358 पदांसाठी इथे भरती निघालेली आहे. त्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन रिक्वायर्ड असणार आहे. 10वी पास, ITI पास, 12वी पास, एनी ग्रॅज्युएट डिग्री, एनी PG डिग्री, त्यानंतर डिप्लोमा पास आणि इंजिनिअरिंग डिग्रीवाले इथं अप्लाय करू शकता. चांगली पॉझिटिव्ह असणार आहे. त्याच्यानंतर GNM वाले अप्लाय करू शकता, फार्मसीवाले अप्लाय करू शकता. ओके, अशी खूप सारे इथं अपॉर्च्युनिटी आपल्याला असणार आहे. मल्टिपल अशा पोस्ट असणार आहे. गट क ची भरती असणार आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आहे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, WhatsApp, Insta ID, Facebookला फॉलो करून ठेवायचं आहे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी भरती निघालेली आहे, मीरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत ही भरती आहे. त्यांच्यासाठी इथं भरती निघालेली आहे. ओके, जसं की इथं त्यांचं जे इंदिरा गांधी भवन, मुख्य कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर इथं त्यांचं ऑफिस आहे मित्रांनो महानगरपालिकेचं. ओके, याच्यासाठी जी नोटिफिकेशन आलेली 2025-26 साठी 21/8/2025 नोटिफिकेशन आलेली आहे. ज्यामध्ये ते लिहिलेलं आहे त्यांनी, मीरा भाईंदर महानगरपालिका स्थापनेवरील गट क संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा अ, प्रवेशाने भरण्यास जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे मित्रांनो. ओके, त्यासाठी ते हेल्पलाईन नंबर वगैरे दिलेला आहे आपल्याला. जसं की सोमवार ते शनिवारपर्यंत तुम्ही इथं कॉल करू शकता, की डाऊट्स वगैरे असेल तर. ओके, मदत केंद्रासाठी नॉन टेक्निकल हेल्पमध्ये आणि टेक्निकल हेल्पमध्ये दोघांसाठी इथे नंबर दिलेले आहे. ओके, सांगता इथे आपण कॉल करू शकतो. त्याच्यानंतर मित्रांनो, आयुक्त मीरा भाईंदर महानगरपालिका हे महानगरपालिका मंजूर आज स्थापनेवरील गट क संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. ओके, आता खालील नमूद केलेले शैक्षणिक अर्हता व पात्रता धारण करणाऱ्या तसेच इतर अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांनी याच्यामध्ये वेबसाईट दिलेली आहे www.mbmc.gov.in या आपल्याला या मनपाच्या वेबसाईट संकेतस्थळावर 22/8/2025 पासून म्हणजे संध्याकाळच्या 5 वाजेपासून फॉर्म चालू झालेले 22/8/2025 पासून आजचीच तारीख 22 आहे. तर 12/9/2025 या दिवशी आपल्याला 11:55 फॉर्म भरून घ्यायचे ऑनलाईन पद्धतीने. ओके, याच्यामध्ये पदांचा तपशील दिलेला आहे, जे की पदनाम दिलेलं आहे, वेतन श्रेणी दिलेली आहे, 7व्या वेतन आयोगानुसार पदसंख्या दिलेली आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला बघू शकता, कनिष्ठ अभियंता स्थापत्यासाठी तर सॅलरी सेम असणार आहे. सगळ्या कनिष्ठ अभियंत्यांना S13 सॅलरी असणार आहे. 35,400 ते 1,12,427 पदं बघायला मिळतात. कनिष्ठ अभियंता मेकॅनिकलमध्ये S13 सॅलरी, याच्यात पण आपल्याला 2 पदे बघायला मिळतात. कनिष्ठ अभियंता विद्युतमध्ये सॅलरी सेम असणार आहे. याच्यात पण S13 सॅलरी 1 पद बघायला मिळतं. ओके, त्यानंतर इथं आता लिपिक टंकलेखनासाठी इथं वॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये S6 सॅलरी असणार आहे. 19,900 ते 63,200 3 पदं बघायला मिळतात. त्यानंतर सर्वेक्षकसाठी इथं वॅकन्सी असणार आहे. S8 सॅलरी 25,500 ते 81,100 एवढा पगार असणार आहे. 2 पदं बघायला मिळतात. आता याच्यामध्ये दिलेले प्लंबरसाठी S6 सॅलरी असणार आहे. 19,900 ते 63,200 2 पदं बघायला मिळतात. फिटरसाठी तर S6 सॅलरी असणार आहे. याच्यामध्ये पण सेम 1 पद बघायला मिळतात. मिस्त्रीसाठी पण S6 सॅलरी असणार, याच्यात 2 पदे बघायला मिळतात. पंप चालकसाठी S6 सॅलरी असणार, याच्यात पण 7 पदं बघायला मिळतात. ओके, त्याच्यानंतर अनुरेखकसाठी तर वॅकन्सी असणार आहे. S8 सॅलरी असणार आहे. 25,500 ते 81,100 याच्यामध्ये आपल्याला 1 पद बघायला मिळतात. ओके, त्यानंतर इथं वीजतंत्री इलेक्ट्रिशियनसाठी इथं S6 सॅलरी असणार आहे. 19,900 ते 63,200 याच्यात 1 पद बघायला मिळतात. आता कनिष्ठ अभियंता सॉफ्टवेअर संगणक प्रोग्रामरसाठी S13 सॅलरी 35,400 ते 1,12,400 पगार असणार, याच्यात 1 पद बघायला मिळतात. स्वच्छता निरीक्षक याच्यासाठी आपल्याला S8 सॅलरी असणार आहे. 25,500 ते 81,100 एवढा पगार असणार, 5 पदं बघायला मिळतात. त्यानंतर यंत्रचालकसाठी इथं वॅकन्सी असणार आहे. S8 सॅलरी 25,500 ते 81,100 एवढा पगार असणार, 14 पदं बघायला मिळतात. सहाय्यक अग्निशामक केंद्र अधिकारीसाठी तर वॅकन्सी असणार. S13 सॅलरी 35,400 ते 1,12,400 एवढा पगार असणार, 6 पदं बघायला मिळतात. सगळ्यात जास्त पदं जी असणार अग्निशामकची असणार आहे. S7 सॅलरी असणार आहे. 21,700 ते 69,100 एवढा पगार असणार आहे. 241 पदं याच्यामध्ये असणार आहे.
आता उद्यान निरीक्षकसाठी S13 सॅलरी असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला 35,400 ते 1,12,400 एवढा पगार असणार आहे. याच्यात 3 पदं बघायला मिळतात. तर लेखापालसाठी इथे वॅकन्सी असणार आहे. S13 सॅलरी 35,400 ते 1,12,400 एवढा पगार असणार. 5 वॅकन्सी बघायला मिळतात. ओके. त्यानंतर इथं आता डायलिसिस तंत्रज्ञासाठी इथं S13 सॅलरी असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला 35,500 ते 400 ते 1,12,400 एवढा पगार असणार. 3 वॅकन्सी बघायला मिळतात. बालवाडी शिक्षिकासाठी S6 सॅलरी असणार आहे. याच्यामध्ये 19,900 63,200 एवढा पगार असणार आहे. त्यात 4 वॅकन्सी बघायला मिळतात. त्यानंतर इथं 21 नंबरचे जे पद आहे, परिचारिका, उपचारिका, अधि परिचारिका, त्यानंतर स्टाफ नर्स, नर्स मिडवाईफ आणि GNMचे पदं असणार. त्याला सॅलरी असणार आहे 35,400 पासून 1,12,400 एवढा पगार असणार आहे. 5 पदं बघायला मिळतात. प्रसेविकासाठी तर वॅकन्सी असणार आहे. ऑलरेडी नर्स मिडवाईफसाठी ANMसाठी इथं A60 सॅलरी 25,500 ते 81,100 एवढा पगार असणार. 12 पदं बघायला मिळतात. औषधी निर्माता, औषधी निर्माण अधिकारी याच्यासाठी एकदा सॅलरी असणार आहे 29,200 ते 92,300 एवढा पगार असतो. तर 5 पदं बघायला मिळतात. त्यानंतर लेखा परीक्षकासाठी इथं वॅकन्सी असणार आहे. S13 सॅलरी 35,400 पासून 1,12,400 एवढा पगार असणार. 1 पद बघायला मिळतात. सहाय्यक विधी अधिकारी लॉवाल्यांसाठी वॅकन्सी असणार आहे. 14 सॅलरी 38,600 ते 1,22,800 एवढा पगार असणार. 2 वॅकन्सी बघायला मिळतात. तारतंत्री वायरमॅनसाठी इथं वॅकन्सी असणार आहे. S6 सॅलरी 19,900 ते 63,200 एवढा पगार असणार. यात 1 पद बघायला मिळतात. ग्रंथपालसाठी इथं वॅकन्सी असणार. S13 सॅलरी 35,400 ते 1,12,400 एवढा पगार असणार. 1 पद बघायला मिळतात. एकूण इथे 358 पदांसाठी इथे भरती निघालेली आहे. जे की आपल्याला ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक दिलेलं आहे. ऑनलाईन आपल्याला अर्ज नोंदणी सुरू झालेले दिनांक बघू शकता 22/8/2025 आजच्या तारखेपासून. तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे अंतिम दिनांक असणार आहे आणि परीक्षा शुल्क भरण्याचे अंतिम दिनांक सेम असणार आहे 12/9/2025 पर्यंत. परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्याचे दिनांक जे असणार आहे परीक्षेपूर्वी 7 दिवस अगोदर आपल्याला भेटून जाईल. ऑनलाईन परीक्षेचे आपल्याला दिनांक वगैरे वेबसाईटवर आपल्याला नंतर कळवण्यात येणार आहे मित्रांनो. ओके. आता याच्यामध्ये आरक्षणानुसार आपल्याला पदसंख्या दिलेल्या आहे. आता कोणत्या ठिकाणी आपल्याला कोणत्या पदं असणार आहे. कनिष्ठ अभियंता स्थापत्यमध्ये 27 पदं असणार आहे. जे की तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येता हे बघून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला ज्या पण कॅटेगरीमध्ये आपण असाल त्यासाठी पगार वगैरे मी सांगितलेलं आहे ऑलरेडी. ओके. 27 पदांसाठी आपल्याला कॅटेगरीमध्ये बघून घ्यायची आपल्या कॅटेगरीला किती पदं असणार आहे. त्यानंतर कनिष्ठ अभियंता मेकॅनिकलमध्ये 2 पदं असणार आहेत. जे पण आपली कॅटेगरी असेल त्यात आपल्याला चेक करून घ्यायची कोणत्या ठिकाणी 2 पदं आहे. ओके. पगार सेम. आणि विद्युत अभियंता कनिष्ठ अभियंता विद्युतसाठी 1 पद असणार आहे. जे की तुम्ही बघू शकता इथं खुल्या प्रवर्गासाठी असणार आहे. पगार वगैरे सेम असणार आहे. 13 सॅलरी. लिपिक टंकलेखनसाठी तर 3 पदे असणार आहे. जे की तुम्हाला कोणत्या कॅटेगरीमध्ये इथं बघू शकता पगार वगैरे तो दिलेला आहे. त्यानंतर इथं सर्वेक्षकसाठी इथं वॅकन्सी असणार 2 पदे असणार आहे. जे की कोणत्या कॅटेगरीमध्ये आपल्याला इथं चेक करून घ्यायचं आहे आणि आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं नळ कारागीर प्लंबरसाठी 2 पदं असणार आहे. ज्या बघून घ्यायची कोणत्या ठिकाणी 2 पदं दिलेली आहे. ओके. त्याच्यानंतर इथं आता फिटरसाठी इथं 1 पद असणार आहे. ओके. हे बघून घ्यायचं कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे. आता मिस्त्रीसाठी इथं 2 पदे असणार आहे. जे की कोणत्या कॅटेगरीमध्ये आपल्याला बघून घ्यायचं आहे. त्यानंतर पंप चालकसाठी 7 पदे असणार आहे. जे की कोणत्या कॅटेगरीमध्ये चेक करून घ्यायचे आहे. अनुरेखकसाठी 1 पद असणार आहे. जे की कोणत्या कॅटेगरीत आपल्याला चेक करून घ्यायचे आहे. त्यानंतर वीज तंत्रेमध्ये 1 पद. ओके. कॅटेगरी आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर कनिष्ठ अभियंता सॉफ्टवेअर संगणक प्रोग्रामरसाठी 1 पद. याच्यामध्ये कोणत्या कॅटेगरीमध्ये आपण चेक करून घ्यायचं आहे. स्वच्छता निरीक्षक त्याला आपण इथं सॅनिटरी इन्स्पेक्टर म्हणतो. त्यासाठी इथं 5 पदं असणार आहे. कोणत्या कॅटेगरीमध्ये 5 पदे आपल्याला इथं बघून घ्यायची आहे. त्यानंतर इथं चालक यंत्रचालकसाठी 14 पदे असणार आहे. बघून घ्यायची इथं कोणत्या कॅटेगरीमध्ये आपल्याला असणार आहे. आणि त्याच्यानंतर इथं सहाय्यक अग्निशामक केंद्र अधिकारीसाठी 6 पदं असणार आहे. कोणत्या कॅटेगरीमध्ये आपल्याला इथं बघून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर सहाय्यक अग्निशामक शामकसाठी 241 पदे. जे की कोणत्या कॅटेगरीमध्ये इथं बघून घ्यायची आपण. ओके. महिलांना अपरिचित वॅकन्सी असणार आहे चांगल्या प्रकारे. उद्यान निरीक्षणासाठी 3 पदे असणार आहे. जे की कोणत्या कॅटेगरीमध्ये आपल्याला चेक करून घ्यायची. याच्यात पण S13 सॅलरी असणार आहे. त्याच्यानंतर असणार आहे लेखपालसाठी 5 पदे असणार आहे. S13 सॅलरी याच्यामध्ये पण आपल्याला 5 पदे बघायला मिळतात. जे की कॅटेगरीमध्ये आपल्याला बघून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं डायलिसिस तंत्रज्ञासाठी 3 पदं असणार आहे. कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे जे आपल्याला चेक करून घ्यायचं. याच्यामध्ये पण S13 सॅलरी. त्यानंतर इथं बालवाडी शिक्षकासाठी इथे 4 पदे असणार आहे. कोणत्या कॅटेगरीमध्ये चेक करून घ्यायचं आहे. ओके. आता याच्या स्टाफ नर्स वगैरे मिडवाईफसाठी इथं आपल्याला बघून घ्यायचं आहे. 5 पदे असणार टोटल कॅटेगरी वाईज. जे आपण कॅटेगरीमध्ये आपण येत असाल तिथं चेक करून घ्यायचे आहे. आता इथं प्रवासिका
ऑल नर्स साठी 12 पदे असणार आहे. कोणत्या कॅटेगरीमध्ये आपल्याला चेक करून घ्यायचे आहे. औषधी निर्माता आणि औषधी अधिकारीसाठी 5 पदे असणार आहे. कोणत्या कॅटेगरीत आपल्याला चेक करून घ्यायचे आहे. लेखा परीक्षकासाठी 1 पद असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला ओपनसाठी 1 वॅकन्सी बघायला मिळते. ओके. आणि त्याच्यानंतर सहाय्यक विधी अधिकारीसाठी आपल्याला 2 पदे बघायला मिळतात. त्याच्यात बघून घ्यायचं कोणत्या कॅटेगरीमध्ये असणार आहे. आणि त्याच्यानंतर ते 20 नंबर 16चा 20 नंबरला तारतंत्री वायुमानने ते 1 पद बघायला मिळतात कॅटेगरीमध्ये. आणि ग्रंथपालसाठी 1 पद बघायला मिळतात, जे की कोणत्या कॅटेगरीमध्ये आपल्याला बघून घ्यायचं आहे. आता इथं वर नमूद केलेल्या पदांच्या संख्येमध्ये आपल्याला आरक्षणामध्ये वाढ, घट किंवा अथवा बदल होण्याची शक्यता आहे. ओके. सदर परीक्षा ही स्थगिती करणे, रद्द करणे, अंशात बदल करणे, पदांच्या एकूण संख्येमध्ये बदल करण्याचे अधिकार आयुक्त तथा प्रशासक यांनी राखून ठेवलेले आहे. शैक्षणिक अर्जात दिलेली जी की सर्व पदांसाठी वेगळी वेगळी ते आपण जाणून घेऊया. आता याच्यामध्ये पदनाम आणि आपल्याला मंजूर असलेली सेवांची नियमानुसार शैक्षणिक अर्हता. ओके. आता जे पण आता इथं स्थापत्यामध्ये असणार आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्यासाठी. ओके. घटकाची भरती श्रेणी आपल्याला असणार आहे 3 अभियांत्रिकी सेवामध्ये. याच्यामध्ये आपल्याला मान्यताप्राप्त विद्यापीठातील स्थापत्य सिव्हिल अभियांत्रिकी शाखेतील पदवी पाहिजे आहे. ओके. नेमणुकीनंतर 3 वर्षात कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. मराठी भाषेचे ज्ञान पाहिजे. ओके. याच्यामध्ये आपल्याला कोणते कोणते आपण अप्लाय करू शकतो. सिव्हिल अँड वॉटर मॅनेजमेंट इंजिनिअरिंग वाले अप्लाय करू शकता. सिव्हिल अँड एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंग वाले अप्लाय करू शकता. स्ट्रक्चर इंजिनिअरिंग वाले अप्लाय करू शकता. कंस्ट्रक्शन इंजिनिअरिंग वाले, टेक्नॉलॉजी वाले अप्लाय करू शकता. याच्यामध्ये कनिष्ठ अभियंता मेकॅनिकलमध्ये जी वॅकन्सी असणार आहे संपूर्ण याच्यामध्ये आपल्याला मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिग्री पाहिजे आहे. आणि 3 वर्षामध्ये आपल्याला कनिष्ठ अभियंता व्यावसायिक आपल्याला परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे. मराठी भाषेने ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, प्रोडक्शन इंजिनिअरिंग आणि इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग मध्ये अप्लाय करू शकता. ओके. त्यानंतर इथं कनिष्ठ अभियंता विद्युतसाठी घटकाची भरती श्रेणी 3. याच्यामध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आपली झालेली पाहिजे. याच्यामध्ये 3 वर्षामध्ये आपल्या परीक्षा उत्तीर्ण व्हायचं आहे. मराठी भाषेचे ज्ञान, इलेक्ट्रिकल पॉवर इलेक्ट्रिक इंजिनियर, इलेक्ट्रॉनिक्स पॉवर इंजिनिअरिंग, पॉवर सिस्टम इंजिनियर आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर. ओके. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर अप्लाय करू शकता. लिपी टंकलेखनासाठी घटकाची भरती. याच्यामध्ये पण मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी आणि मराठी टंकलेखनाचा किमान 30 शब्द प्रति मिनिट पाहिजे आपल्याला वेग. आणि त्याच्यामध्ये इंग्रजीमध्ये टंकलेखनाला 40 शब्द प्रति मिनिट वेग पाहिजे आहे. शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आपल्याला लागणारे संगणकची टंकलेखन प्रमाणपत्र धारण करणे असावे. मराठी भाषेचे ज्ञान लागणार आहे. त्यानंतर सर्वेक्षकसाठी इथं वॅकन्सी असणार आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठातील विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिक शाखेची पदविका पाहिजे आहे. ओके. डिप्लोमा. याच्यामध्ये आपल्याला माध्यमिक शाळांचं उत्तीर्ण झालेलं औद्योगिक प्रशिक्षण म्हणजे ITI झालेलं असेल तरी पण अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर इथं मराठीमध्ये आपल्याला 30 शब्द प्रति मिनिट टायपिंग आली पाहिजे. इंग्रजीमध्ये 40 शब्द प्रति मिनिट. मराठी भाषेचे ज्ञान सर्वेक्षणमध्ये सांगितलं मी तुम्हाला. ओके. नळ कारागीर प्लंबरसाठी घटकाची भरती. याच्यामध्ये आता माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये SSC 10वी पासवाले इथं अप्लाय करू शकता. त्याच्यामध्ये आपल्याला शासन किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये नळ कामगार या विषयात आपण अभ्यासक्रम पूर्ण केलेले प्रमाणपत्र लागणार आहे. संबंधित कामाचा 3 वर्षाचा अनुभव, मराठी भाषेचे ज्ञान लागणार आहे. फिटर करता इथं वॅकन्सी असणार आहे. जे की ज्यामध्ये आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिकमध्ये आपल्याला 10वी पास असणे गरजेचं आहे. याच्यामध्ये आपल्याला फिटरमध्ये आपल्याला इथं पदवी पाहिजे आहे, प्रमाणपत्र आणि 3 वर्षाचा अनुभव पाहिजे आहे. मराठी भाषेचे ज्ञान पाहिजे आहे. ओके. मिस्त्रीसाठी घटकाची भरती. याच्यामध्ये पण 10वी पासवाले अप्लाय करू शकता व मिस्त्रीचं आपल्याला उत्तीर्ण प्रमाणपत्र पाहिजे आहे आणि 2 वर्षाचा अनुभव पाहिजे. मराठी भाषेचं ज्ञान. पंप चालकसाठी घटकाची भरती. याच्यात पण 10वी पासवाले अप्लाय करू शकता आणि इथं ITI आपलं झालं पाहिजे. पंप ऑपरेटर विषयामध्ये आपण प्रमाणपत्र पाहिजे आहे. मराठी भाषेचे ज्ञान. अनुरेखकसाठी घटकाची भरती. याच्यामध्ये पण HSC पास 12वी पासवाले अप्लाय करू शकता. याच्यामध्ये शासन मान्य औद्योगिकमध्ये अनुरेखन तत्सम समतुल्य अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र मराठी भाषेचे ज्ञान पाहिजे आहे. त्यानंतर इथं 11 नंबरला वीजतंत्र इलेक्ट्रिशियनसाठी आपला ITI वाल्यांसाठी इथं वॅकन्सी असणार आहे. 10वी पास प्लस आपल्याला ITI झालेलं पाहिजे वीजतंत्रीमध्ये. 2 वर्षाचा अनुभव, मराठी भाषेचं ज्ञान. कनिष्ठ अभियंता सॉफ्टवेअर संगणक प्रोग्रामरसाठी याच्यामध्ये आपल्याला BE BTech, ME MTech वाले अप्लाय करू शकता. MCA वाले अप्लाय करू शकता. प्रोग्रामर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट 3 वर्षाचा अनुभव पाहिजे आहे. मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक. स्वच्छता निरीक्षक घटकाची भरती. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण पाहिजे आपण. स्वच्छता निरीक्षकचा कोर्स झालेला पाहिजे. मराठी भाषेचं ज्ञान. तर आपण इथं अप्लाय करू शकतो. चालक यंत्रचालक घटकाची भरती. याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची आपल्याला SSC 10वी पास. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अग्निशामक सेवा अकादमीमध्ये इन्स्टिट्यूटमध्ये आपण कोर्स झालेला पाहिजे मुंबईमधून. ओके. वैद्य जड वाहन चालवण्याचा परवाना पाहिजे आहे. जड वाहन चालवण्यासाठी आपल्याला 3 वर्षाचा कामाचा अनुभव, मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. शारीरिक पात्रता असणार आहे.
165 सेंटीमीटर उंची पाहिजे आहे. महिलांना 162 सेंटीमीटर लागणार. छाती 81 फुगवून 5 सेंटीमीटर महिलांना लागू नाही. वजन कमीत कमी 50 किलो. दृष्टी चांगली. वयोमर्यादा असणार 30 वर्षापेक्षा जास्त असू नये. सहाय्यक अग्निशामक सेवा अधिकारी गटकची भरती. याच्यामध्ये आपल्याला मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा. राष्ट्रीय अग्निशामक सेवा महाविद्यालय नागपूर यांच्याकडील सब ऑफिसर पाठ्यक्रम अभ्यासक्रम असावा किंवा राष्ट्रीय अग्निशामक सेवा नागपूर यांच्याकडील सब स्टेशन ऑफिसर याच्यामध्ये अभ्यासक्रम झालेला पाहिजे आपल्याला. तर आपण इथं अप्लाय करू शकतो अकॅडमीमधून. 1 वर्षाचा उपस्थानक अधिकारी व अग्नि प्रतिबंध अधिकारी हा पाठ्यक्रम पूर्ण केलेला असला पाहिजे आपण इन्स्टिट्यूटमधून. तर आपण इथं अप्लाय करू शकता. याच्यामध्ये किंवा आपल्याला दिलेलं आहे गड्डमध्ये आपल्याला महानगरपालिकेच्या सेवांमध्ये अग्निशामक लीडिंग अँड फायरमॅन चालक यंत्रचालक या पदावर आपण समकक्ष 3 वर्ष काम केलेलं असेल तरी पण अप्लाय करू शकतो. इथं मराठी भाषेचे ज्ञान लागणार आहे. शारीरिक पात्रता 165 सेंटीमीटर. महिलांना 162 सेंटीमीटर. 81 छाती फुगवून 5 सेंटीमीटर. महिलांना लागून नाही. 50 किलो वेट पाहिजे आहे. उंची चांगली. 40 वर्षापर्यंत जास्त अधिक असू नये वयोमर्यादा. ओके. अग्निशामक गटकची भरती असते. याच्यामध्ये पण आपल्याला 10वी पासवाले अप्लाय करू शकता. आणि अग्निशामक सेवा अकादमीचा आपल्याला कोर्स झालेला पाहिजे मुंबई, नागपूर किंवा ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंटमध्ये. ओके. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. त्याच्यानंतर याच्यात शारीरिक पात्रता दिलेली आहे. उंची किमान 165 सेंटीमीटर. महिलांना उमेदवारांना किमान 162 सेंटीमीटर. छाती 81. पुरुषांसाठी असणारे फक्त 5 सेंटीमीटर फुगवून. वजन असणारे 50 किलो. दृष्टी चांगली पाहिजे आहे. वयोमर्यादा 30 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. त्यानंतर इथं उद्यान निरीक्षकसाठी इथं वॅकेन्सी असणार आहे गटकामध्ये. याच्यामध्ये आपल्याला असणार आहे मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठातील BSc हॉर्टिकल्चर आपल्याला इथं पदवी झाली पाहिजे. ॲग्रिकल्चर, बॉटनी आणि फॉरेस्ट्री पदवी मान्यताप्राप्त झालेली पाहिजे. ही पदवी झालेला असल्यावर आपल्याला 3 वर्षाचा इथं अनुभव पाहिजे आहे. ओके. त्यानंतर इथं मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक लागणार आहे. याच्यामध्ये दिलेले BSc उद्यान विद्या, त्यानंतर BSc ऑनर्स वनविद्या, BSc ऑनर्स सामाजिक विज्ञान, त्यानंतर BFSC तत्सम विज्ञान, BTech कृषी अभियांत्रिकी, BTech अन्न तंत्रज्ञान, BTech जैव तंत्रज्ञान, BSc MBM, BBM कृषी BBA वाले इथं अप्लाय करू शकता व्यवसाय वगैरे. ओके. आता लेखपाल गटकची भरती. याच्यामध्ये असणार आपल्याला मान्यताप्राप्त विद्यापीठातील वाणिज्य पदवी म्हणजे इथं BCom वाले अप्लाय करू शकता. आणि त्याच्यामध्ये इथं महानगरपालिका स्थापनेवर उपलेखपाल वरिष्ठ लिपिक पदवीचा 5 वर्ष अनुभव पाहिजे. निवड झालेल्या उमेदवारांना विभागीय परीक्षा होणे आवश्यक आहे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक राहणार आहे. डायलिसिस तंत्रज्ञ गटकची भरती असा निम वैद्यकीय. याच्यामध्ये आपल्याला DMLTचा आपल्याला कोर्स झालेला पाहिजे 6 महिन्याचा आणि इथं 2 वर्षाचा अनुभव लागणार आहे. मराठी भाषेचे ज्ञान. आता बालवाडी शिक्षिका गटकची इथं भरती. याच्यामध्ये 10वी पास प्लस आपल्याला इथं बालवाडी टीचर्स कोर्स झालेला पाहिजे. मराठी भाषेचे ज्ञान. आता याच्यामध्ये दिलेलं आहे JNM साठी इथं वॅकेन्सी असणार आहे. ओके. याच्यामध्ये आपल्याला 10वी पास आपल्याला पाहिजे आहे आणि आपल्याला इथं महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंग जनरल मिडवाईफ पदविका झालेली पाहिजे. 3 वर्षाचा अनुभव लागणार आहे. महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल नोंदणीचे आपल्याला आवश्यक आहे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. त्यानंतर इथं ANM साठी इथं वॅकेन्सी असणार आहे. त्यामध्ये पण HSC 12वी पास आणि याच्यामध्ये ANMचा इथं अभ्यासक्रम पूर्ण झालेला पाहिजे आणि महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंग नोंदणी आवश्यक आहे. आता औषधी निर्माता अधिकारी गटकची भरती. याच्यामध्ये 12वी पास प्लस फार्मसीवाले इथं अप्लाय करू शकता आणि याच्यामध्ये आपल्याला दिलेले औषधी निर्माता वगैरे 2 वर्षाचा अनुभव आणि इथं मराठी भाषेचे ज्ञान. आता लेखा परीक्षकसाठी इथं वॅकेन्सी असणार आहे. वाणिज्य शाखेतील पदवी पाहिजे आपल्याला, जी की आपल्याला पदवी किंवा पदविका. ओके. MCom किंवा BCom वाले इथं अप्लाय करू शकता. निवड झालेल्या उमेदवारास विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहणार आहे. ओके. त्यानंतर इथं सहाय्यक विधी अधिकारीसाठी गटकची भरती. मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही विधी पदवी लागणार आहे. लॉवाल्यांसाठी इथे वॅकेन्सी. LLB वाले इथं अप्लाय करू शकता. 5 वर्षाचा आपल्याला अधिवक्ता किंवा वकील म्हणून शासकीय स्थानिकीय स्वराज्य संस्थेमध्ये आपण इथं कामाचा 5 वर्षाचा अनुभव लागणार आहे. ओके. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक असणार आहे. तारतंत्रीसाठी गटकची भरती असणार. याच्यामध्ये 10वी पासवाले अप्लाय करू शकता. ITI झालेलं पाहिजे. तारतंत्रीमध्ये 2 वर्षाचा अनुभव आणि इथं मराठी भाषेचे ज्ञान. ग्रंथपालसाठी इथं वॅकेन्सी असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला मान्यताप्राप्त विद्यापीठाची फिलिपची लिपी पदवी पाहिजे. 3 वर्षाचा अनुभव पाहिजे आहे. ओके. आता इथं मराठी भाषेचा ज्ञान पाहिजे सगळ्या पदांमध्ये. आता परीक्षा शुल्क असणार आहे याच्यामध्ये
गट क ची भरती असणार आहे. याच्यामध्ये 1000 रुपये असणार आहे. खुला प्रवर्ग मागासवर्गीयांना 900 रुपये, माजी सैनिकांना कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. ओके. त्याच्यामध्ये नंतर पुढे गेलेले सर्वसाधारण सूचना व अटी शर्ती दिलेल्या आहे, जे की आपल्याला वाचून घ्यायचे. मोबाईल नंबर आपल्याला, ईमेल ॲड्रेस आपल्याला व्हॅलिड टाकायचा आहे, जे की आपल्याला तिच्यावर आपल्याला नंतरून कळवण्यात येईल. ओके. त्यानंतर आता पुढे जाऊया. आता वयोमर्यादाबद्दल इथं माहिती दिलेली आहे, जे की तुम्हाला खाली तक्त्यात मी दाखवतो. आता वयोमर्यादा याच्यामध्ये दिलेली आहे, सर्वसाधारण आपण 18 वर्ष पाहिजे आहे. खुल्या प्रवर्गामध्ये आपण असाल तर 38 वर्षापर्यंत, मागासवर्गीयामध्ये असाल तर 43 वर्षापर्यंत. आता खेळाडूमध्ये असाल तर पण आपण 43 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. कोणतेही खेळाडू असो, मागासवर्गीय असो किंवा ओपनमध्ये असो. त्यानंतर माजी सैनिकांची इथं वयोमर्यादा दिलेली आहे. खुल्या प्रवर्गासाठी 3 वर्ष अधिक काम केलं असेल सशस्त्र दलामध्ये, आणि मागासवर्गीयांना पण सेम असणार आहे. दिव्यांग उमेदवारांना 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. पदवीधरांचे शिवकालीन 55 वर्षापर्यंत आणि प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. त्याच्यामध्ये उपरोक्त आपल्याला अर्ज स्वीकृती अंतिम दिनांकास विचारात घेतली जाईल मित्रांनो. ओके. सहाय्यक अग्निशामक केंद्र अधिकारी या पदाकरिता कमाल वयोमर्यादा 40 वर्ष राहणार आहे. चालक, यंत्रचालकसाठी, अग्निशामकसाठी 30 वर्ष राहणार आहे. ओके. इथे दिलेले आहे. ओके. आता पदसंख्यात आरक्षणाच्या सूचनाबद्दल दिलेले आहे, जे की वाढू शकता, कमी होऊ शकता सांगितले आलेले आहे. ते वाचून घ्यायचं आहे. प्रत्येक कॅटेगरीमध्ये इथं दिलेली आहे संपूर्ण माहिती. समानता आरक्षण. ओके. अशा पद्धतीनं खेळाडू आरक्षण, त्यानंतर माजी सैनिक, त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर प्रकल्पग्रस्त, त्यानंतर भूकंपग्रस्त, त्याच्यानंतर इथं पदवीधर शिवकालीन उमेदवार, त्याच्यानंतर आता इथं दिलेलं आहे PWD साठी कॅटेगरी वाईज वॅकेन्सी दिलेली आहे. ओके. आता इथं बघून घ्यायचं आपल्याला. आणि महत्त्वपूर्ण इथं मध्ये सूचना दिलेल्या दिव्यांग उमेदवारांना. त्यानंतर इथं ऑनलाईन पद्धतीने आपल्याला गटकामधील परीक्षा पदाकरिता ऑनलाईन अर्जाद्वारे इथं भरायचं आहे, जे की वेबसाईट दिलेली आहे. इथून आपल्या ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा, अप्लाय करायचा आहे. 22/8/2025 पासून ते आपल्याला 12/8/2025 पर्यंत. ओके. डाटा डिक्लेरेशन इथं अपलोड करायचं आहे, जसं की इथं छायाचित्र, आपल्याला आपला फोटो, स्वाक्षरी म्हणजे सही, डाव्या अंगठ्याचा ठसा म्हणजे आपल्याला लेफ्ट थंब द्यायचा आहे, आणि घोषणापत्र द्यायचं आहे, जे की खाली तुम्हाला मी दाखवतो. ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर आपल्याला चेक करून टाकायचा आहे. त्याच्यावरच तुम्हाला नोटिफिकेशन वगैरे नंतर भेटत असतील. ओके. ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल करून पेमेंट करायचं, ऑनलाईन अर्ज भरण्याची सूचना वगैरे दिलेल्या आहे. ओके. आता इथं रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि पूर्ण फॉर्म भरून घ्यायचा आहे. ओके. त्यानंतर आता पुढे जाऊया आपण. आता तुम्हाला इथं ऑनलाईन पद्धतीने इथं पे वगैरे करायचं आहे, परीक्षा शुल्क. ओके. मोबाईल वॉलेट्स वगैरे, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, जे माध्यमातून करून घ्यायचं आहे. अर्ज भरण्याच्या महत्त्वपूर्ण सूचना, जे की तुम्हाला हँडरायटिंग डिक्लेरेशन वगैरे मी दाखवून देतो. आता याच्यामध्ये दिलेलं आहे. याच्यामध्ये हँडरायटिंग डिक्लेरेशन आपण जे बँकेला जे देतो ते तिथं लागणार आहे. ओके. बँकेसाठी. ओके. बघू शकता इथं दिलेलं आहे हँडरायटिंग डिक्लेरेशन. ओके. आईपासून तर आपल्याला ह्या रिक्वायर्डपर्यंत आपल्याला इथं लिहून घ्यायचं एवढं. ओके. एवढं हँडरायटिंग डिक्लेरेशन अपलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर परीक्षेचे स्वरूप दिलेले आहे, जे की इथं आपण बघून घेऊया आता कोणत्यासाठी. आता कनिष्ठ अभियंता, त्यानंतर स्थापत्य कनिष्ठ अभियंता, मेकॅनिकल कनिष्ठ अभियंता, विद्युत आणि सर्वेअर, प्लंबर, फिटर, मिस्त्री, पंपचालक, अनुरेखन, वीजतंत्री, संगणक प्रोग्रामर, स्वच्छता निरीक्षण, उद्यान अधीक्षक आणि डायलिसिस तंत्रज्ञ, अधिपरिचारिका, प्रवासिका, औषधी निर्माता अधिकारी, सहाय्यक विधी अधिकारी, वायरमन, ग्रंथपाल पदवीकरिता परीक्षेचे स्वरूप, गुणांकनाची पद्धत खालीलप्रमाणे असून 120 मिनिटं राहणार आहे. 120 मिनिटाची परीक्षा असणार आहे, म्हणजे 2 तासाची अवधी. आता मराठी भाषेचे इथं प्रश्न असणारे 15 प्रश्न असणारे यांच्या पदाकरता 30 मार्कांसाठी प्रत्येकी 2 गुण असणार एका प्रश्नाला. इंग्लिशमध्ये 15 क्वेश्चन 30 मार्क, जनरल नॉलेजचे 15 क्वेश्चन 30 मार्क, रिझनिंगचे 15 क्वेश्चन 30 मार्क, टेक्निकल सब्जेक्टचे 40 क्वेश्चन 80 मार्क असणार. टोटल 200 क्वेश्चन 200 मार्कांसाठी पेपर असणार आहे. ओके. त्यानंतर इथं 100 क्वेश्चन इथं असणार आहे. आता लेखा अधिकारी या परीक्षेचा स्वरूप दिलेला आहे खालीलप्रमाणे. 120 मिनिट असणार आहे. याच्यामध्ये असणारे मराठीचे क्वेश्चन असणारे 15 क्वेश्चन 30 मार्क, इंग्लिशचे 15 क्वेश्चन 30 मार्क, जनरल नॉलेजचे 15 क्वेश्चन 30 मार्क, रिझनिंगचे 15 क्वेश्चन 30 मार्क, आणि अकाउंटंटचे 40 क्वेश्चन 80 मार्क. 100 क्वेश्चन 200 मार्काचा पेपर, 2 तासाचा टाइम असणार आहे. चालक, यंत्रचालक, त्याच्यानंतर अग्निशामकसाठी इथं पॉळसूट असणार आहे. 60 मिनिटासाठी पेपर असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला मराठीमध्ये 7 प्रश्न 14 गुणांसाठी, इंग्रजीमध्ये 8 प्रश्न 16 गुणांसाठी, जनरल नॉलेजचे 7 क्वेश्चन 14 गुणांसाठी, रिझनिंगचे 8 क्वेश्चन 16 गुणांसाठी, टेक्निकल सब्जेक्टचे 20 क्वेश्चन 40 गुणांसाठी. ओके. 100 मार्कांचा इथं पेपर होणार आहे. ओके. याच्यामध्ये इथं अशा पद्धतीने आपल्याला परीक्षा होणार आहे. आता 50 प्रश्न असणार आहे, 100 मार्काचा पेपर असणार आहे. अग्निशामकसाठी जे पदांसाठी 100 गुणांची सविस्तर मैदानी चाचणी पण होणार आहे. ओके. ते सांगण्यात आलेलं आहे.
लिपिक टंकलेखन बालवाडी शिक्षकांसाठी इथं आता 120 मिनिटं टाईम असणार पेपरला. याच्यामध्ये मराठीचे 25 क्वेश्चन 50 मार्क, इंग्लिशचे 25 क्वेश्चन 50 मार्क, जनरल नॉलेजचे 25 क्वेश्चन 50 मार्क, रिझनिंगचे 25 क्वेश्चन 50 मार्क. टोटल इथे 200 मार्कांचा पेपर होणार आहे. 100 क्वेश्चन असणार आहे. निवड पद्धती जी असणार आहे आपल्याला इथं बघू शकता. ईमेल ॲड्रेस वगैरेवर आपल्याला मेल करण्यात येईल, जे की आपली परीक्षा वगैरे आहे त्या दिवशी. आणि आपल्याला इथं सिलेक्शन झाल्यानंतर बी आपल्याला इथं वरील सर्व सरावाद्यांना कोणतीही मौखिक परीक्षा नसणार आहे. फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे परीक्षा झाल्यानंतर. ओके. कॅटेगरीनुसार आपल्याला इथं निकाल लागणार आहे, जे की इथं असणार आहे एकूण गुणांच्या 45% गुण आपल्याला पाहिजे आहे. ओके. 45% गुण सर्वांना इथं क्वालिफाय होण्यासाठी लागणार आहे. तरच आपली यादीमध्ये नाव येईल. त्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवण्यात येणार आहे. ओके. आता इथं संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे त्या रिलेटेड, तुम्ही वाचू शकता. आता प्रवर्ग रिक्त पदांची संख्या दिलेली आहे. निवड सूचीवर समाविष्ट करणाऱ्या उमेदवारांची संख्या वगैरे दिलेली आहे. ओके. याच्यामध्ये बघू शकता टक्केवारी वगैरे दिलेली आहे, तुम्ही चेक करून घ्यायचे. समान गुण धारकांच्या उमेदवारांना प्राधान्य क्रमवार दिलेला आहे. विषय सूचना वगैरे दिलेल्या आहे. त्यानंतर आता पुढे गेल्यानंतर सर्वेक्षण शर्ती वगैरे दिलेली आहे. त्याच्यानंतर अजून पुढे गेल्यानंतर इथं संपूर्ण PDF तुम्हाला सांगितलेलं आहे. आता जर तुम्हाला कधी या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, किंवा मला तुम्ही Instagram, Facebookला मेसेज करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. याचे फॉर्म चालू झालेले 22/8/2025 ते 12/9/2025 पर्यंत आपल्याला फॉर्म भरून घ्यायचा आहे. PDF फाईलला डाउनलोड करायचं आहे. टेलिग्राम चॅनल WhatsAppवर पण डाउनलोड करून घ्या. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. आणि अजून तुम्हाला काही माझ्याशी काही बोलायचं असेल आणि माझ्याशी काही बोलायचं Instagram, Facebookला मेसेज करा, किंवा मला टेलिग्राम चॅनल WhatsAppवरला तुम्ही मेसेज करू शकता. टेलिग्राम, Instagram, Facebook, WhatsApp ग्रुप. त्याची चॅलेंजची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आणि तुम्हाला अप्लाय करण्याची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला याचा अप्लाय करण्याचा व्हिडिओ आणणार आहे. तोपर्यंत चॅनलवर पहिल्यांदा असाल तर व्हिडिओला लाईक करायचं, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे. चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करायचं, बेल आयकनला प्रेस करायचं आहे, आणि बेल आयकनला प्रेस करून ठेवायचं आहे. आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन येत असतो. असाच नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.